नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अक्षरा आणि अधिपती दोघंही मंदिरात आलेले असतात. तेव्हा अधिपती अक्षराला म्हणतो की आपण सप्तपदी चालूया का? आपलं नवीनच लग्न झालं असंही आपण मंदिरात आहोत. तेव्हा अक्षरा म्हणते की हो. मग अक्षरा आणि अधिपती दोघंही सप्तपदी चालत असतात. ते पहिलं पाऊल टाकतात तेव्हा ते म्हणतात की हे पहिलं पाऊल मैत्रीचं. काही झालं तरी आपल्या नात्याचं हे जे मैत्रीचं पहिलं पाऊल आहे ते आपण टाकत आहोत. आपल्या नात्यातली मैत्री कमी नाही झाली पाहिजे. त्यानंतर ते प्रत्येक पाऊल टाकतात. एकमेकांची जबाबदारी घेत प्रत्येक पाऊल टाकलेलं असतं. अशी सप्तपदी अक्षरा आणि अधिपती चालतात. त्यानंतर अक्षरा आणि अधिपती यांनी एकमेकांचा स्वीकार केलेला आहे, प्रेमाचा स्वीकार केलेला आहे आणि त्यांच्या नवीन आयुष्याला, नवीन नात्याला सुरुवात होत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अधिपतीने चाफ्याचं फूल आणलेलं आहे आणि तो अक्षराच्या केसात ते घालत आहे. त्यानंतर अधिपतीला अक्षरा म्हणते, आज तुम्ही चाफ्याचं फूल आणलं? तेव्हा अधिपती म्हणतो, असं रोजच मी तुमच्या केसात चाफ्याचं फूल माळणार आहोत. तर लगेच अधिपती कविता करायला सुरुवात करतो. अधिपती, आज मी तुमच्या केसात माळला चाफा. आणि त्यानंतर तो पुढे बोलत असतो. तेव्हा अक्षरा म्हणते, काय कविता? तेव्हा अधिपती म्हणतो, हो, तुमच्या केसात माळला मी चाफा आणि हा अधिपती तुमच्यावर भाळला. अशा भाषेमध्ये छान अशी कविता तो करतो आणि अक्षराला ती कविता खूपच आवडते. अधिपतीने स्वतःच्या हाताने अक्षराच्या केसांमध्ये चाफा माळलेला आहे आणि ती खूपच खुश झालेली आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.